मी घेणार जबाबदारी. तुम्ही कोण? मी श्रावणी. श्रावणी शुभंकर शेलार, शुभंकरची बायको. शुभू, शुभू, अरे काय झालंय तुला? डोळे उघड ना. हे बघ मी आले. श्रावणी उठणार आहे. मिसेस शेलार, पेशंट सध्या बेशुद्ध आहे. त्यांना इंटरनल इंजुरीज आहेत, त्यामुळे आपल्याला एक सर्जरी करावी लागेल. काय? पण नेमकं झालंय काय त्याला? हे बघा, त्यांना जेव्हा इथे आणलं गेलं तेव्हा त्यांच्या पाठीवर आणि पोटावर मार लागलेला होता. त्यांच्या डोक्याला सुद्धा मार लागला होता. बरंच रक्तही गेलं होतं आणि त्यांच्या पोटामध्ये इंटरनल इंजुरीज झाल्या आहेत. कदाचित पोटातले इंटरनल ऑर्गन्स टिअर झाले असावेत. मिसेस शेलार, आर यू ओके? या सानिकामुळे ना अख्ख्या गावभर नाव खराब झालंय आपलं. बघ ए सानिका, बघ बापाची काय अवस्था केली आहे त्या. ऐकते सर्व काय चाललंय ते? हा, काय बापाची अवस्था करून ठेवली या. सकाळी त्या बायका आल्या, माझ्या लोटणीच्या बरण्या त्यांनी परत केल्या, माझं पाहिजे तसं अपमान करून गेल्या त्या. आणि आता तुझ्या बापाची किंमत तुझ्या बापाला मोजावी लागते. हाय अंबाबाई, कोणत्या जन्माचं पाप फेडतोय गो आम्ही. हौसानं तुला शिकवलं होतं ग, वाटलं होतं लय शिकशील, लय मोठी होशील, आमचं नाव करशील. ऐपत नसताना तुला शिकवत राहिलो, पण तू काय दिलंस, तू काय केलंस? आमचं नाव धुळीला मिळवलंस. समाजात आम्हाला कुठे मी तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. तू काय करू ग, तुझं काय करू मी? अरे परण्यागत न ग तिला बोलूस काही. नाही अण्णा, आई आई बरोबर बोलते. हे सगळं माझ्याचमुळे होतं. माझ्या एका चुकीनं हसत्या खेळत्या घराची वाट लागली. आई आई मारून टाक मला, गळा आणि संपून टाक सगळं. माझ्यामुळे तुमच्यासारख्या देव माणसाला समाजात मान खाली घालावी लागते. हे मी जिवंतपणे नाही बघू शकत. तू मारून टाक, संपव आई, सगळं मारून टाक आई. आई टाक. साने उगाच काय भाई बडबडू नकस. येत बस शांत. नशिबाचे भोग म्हणायचं आणि भोगायचं. सर, शुभूचं लग्न त्या श्रावणीशी झालं नसतं ना तर हे सगळं झालंच नसतं. ती श्रावणीच जबाबदारी या सगळ्याला. होय होय, हे पण माहितीये की मला. समदे कायदे बायकांच्याच बाजूने असतात, समजा ठाऊक आहे मला. आणि शुभूचं काय? काय पण करून त्याच्यावर बारीक नजर ठेवायला पाहिजे, नाहीतर समजा गेम पलटू शकतो. नाही, मी नंतर बोलतो काय तुमच्याशी. हा, अरे बापरे, अनुराधा आत्या, तुम्ही चक्क माझ्या दारात. तुमची दशा बघून का नाही, मला तर माणूस नाही देव वाटायला लागलोय मी. देव. बोल वत्सा, काय वरदान हवंय तुला? मी तुझ्या पाया पडतो, हात सोडतो. मला पाहिजे तेवढी शिक्षा दे, शाप दे, वाटेल ते कर ग माझं. पण माझ्या सानिकाला सांभाळ. माझ्या सानिकाचं लगीन तुझ्या इंद्रजींबरोबर करून दे, नाहीतर माझी पोरगी जीव देईल. माझ्या पोरीच्या आयुष्याची राख रांगोळी होईल स्वीटे.
अनुराधा आत्या काय बोलू मी तुम्हासनी खरं सांगू, तुमचं शेलार कुटुंब आहे का नाही, भिकारी आहे भिकारी. एक गोष्ट सांगू काय आत्या, लाट आली का नाही का वाळूचे किल्ले कधी ना कधी ढासळतातच. अगदी तसंच तुमचं शेलार कुटुंबाची अब्रू आहे का नाही, ती माझ्या पायापाशी लोळण घालायला लागले. हाय का नाही रे इंद्रनील? नाहीतर काय. स्वीटी स्वीटी, माझं शुभू चुकलाय ग. त्याचं डोकं फिरलं होतं तेव्हा. अगं, माझं सानिकाची काय चूक आहे याच्यामध्ये? तिला का शिक्षा देतेस? मी तुझ्या पाया पडतो स्वीटी. पदर बसवतो ग तुझ्या पुढं. माझ्या साथीला पदरात घे. आत्या थांबा, तुमचा देव तुमच्यावर आता प्रसन्न झालाय. माझ्याकडे एकदम भारी ऑफर आहे. मला तुझी कुठली भी आठवण मान्य आहे. तू बोल. बघा, विचार करून बोला. माझ्या पोटच्या पोरीचा प्रश्न आहे का स्वीटे? बोल बोल, काय करू सांग. सांगतो फार काही नको, मला तुमच्याकडून एक शब्द हवाय, फक्त शब्द, आणि तो तुम्ही पाळायचा. देतो मी. बोल, काय करू सांग. शुभूचं श्रावणीचं असलेलं नातं तोडायचं. शुभूनं जर श्रावणीला डिवोर्स दिला आणि माझ्या संगत लग्न करायला तयार झाला तरच इंद्रनील आणि सानिकाचं लग्न लावून देणार मी. हे बघा, आपल्याकडे फार वेळ नाही आहे. उद्या सकाळी लवकर त्यांची सर्जरी करावीच लागेल. त्यासाठी बायको म्हणून कन्सेंट फॉर्मवर तुमची सही लागेल. हो हो ठीक आहे, तुम्ही काही करा पण माझ्या नवऱ्याला वाचवा. तुम्ही काळजी करू नका. सिस्टर, कन्सेंट फॉर्म घेऊन या. एक्सक्यूज मी, तुम्ही राज्याचे शिक्षण मंत्री विश्वंभर राजे शिर्के यांच्या मुलगी श्रावणी आहात का? हो, मी शिक्षण मंत्र्यांचीच मुलगी आहे. पण इथे मी फक्त शुभंकरची बायको म्हणून आले.